तुम्हाला वाकडच्या जवळ ताथवडेमध्ये एकदम प्राईम लोकेशनला 8.5 एकरच्या प्रोजेक्टमध्ये 3 BHK तोही 1100+ कार्पेटमध्ये बघायला आवडेल. आणि त्याच्याबरोबर त्याच्या आजूबाजूला जर 400 ते 500 एक्झिस्टिंग झाडे तुमच्या सभोवताली असतील तर तुम्हाला अजून आवडेल ना. येस, असा प्रोजेक्ट आपण आज घेऊन आलो आहोत. चला तर बघूया त्याचा सॅम्पल फ्लॅट. हा जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याचा कार्पेट आहे 1106चा. डबल बाल्कनी फ्लॅट्स आहेत. चला आपण चेक करूया. आपण जशी एंट्री करू ही प्रायव्हेट आपल्याला पूर्णपणे लॉबी जी आहे ती डेडिकेटेड लॉबी मिळते. लॉबीची खासियत जर तुम्ही बघितलं तर इथे पूर्ण तुमचं शूरॅकची प्रोव्हिजन एक मोठ्या लेवल इथे तुम्ही प्रॉपर करू शकता. वरच्या साईडला तुमचं जे काही शोकेसचे आयटम्स वगैरे असतील तर ते इथे तुम्ही करू शकता. चला, हा आहे तुमचा स्पेशियस हॉल. जवळजवळ 20 फुटाचा तुम्हाला हॉल मिळत आहे. हॉल इन्क्लुसिव्ह तुमचा डायनिंग एरिया आहे. त्यामुळे इथे तुम्ही जर बघत असाल 5 सीटर डायनिंग सुद्धा अतिशय आरामामध्ये बसतोय. याची अरेंजमेंट थोडीशी आपण या साईडला जरी केली तर 4 सीटर बसून तुमचा स्पेस अजूनही इथे जास्त तुम्हाला मिळू शकतो. बॅक टू द पॉइंट आपण जर बघितलं तर इथे तुम्ही सोफ्याची अरेंजमेंट प्रॉपर वे मध्ये करू शकता. मोठा सोफा पण इथे आरामात बसेल. एक्झॅक्टली समोरच्या वॉलला तुमचा टीव्हीची अरेंजमेंट आणि फर्निचर या ठिकाणी आपण करू शकतो. हा डबल बाल्कनी फ्लॅट आहे. पहिली जी बाल्कनी आहे मोठी बाल्कनी तुम्हाला हॉलच्या समोर तुम्हाला मिळत आहे ती तुम्ही एकदा बघून घ्या. हा आहे तुमचा गेस्ट बेडरूम. बटरफ्लाय कन्सेप्ट मध्ये असल्यामुळे आपल्या हॉलच्या लेफ्ट साइडला गेस्ट बेडरूम आहे. गेस्ट बेडरूम पण मोठा दिलेला आहे. 14 फुटाचा जवळजवळ हा तुम्हाला गेस्ट बेडरूम मिळत आहे. गेस्ट बेडरूमच्या जवळ तुम्हाला बाल्कनी सुद्धा मिळत आहे. ओव्हरऑल अरेंजमेंट जर बघितलं तर अरेंजमेंट पण अतिशय प्रॉपर वे मध्ये करून सुद्धा तुम्हाला स्पेस 14 फूट असल्यामुळे जास्त दिसतोय. गेस्ट बेडरूमची मास्टर वॉशरूम सुद्धा तुम्ही चेक करून घ्या. आता बघूया आपला किचन. पण त्याच्या अगोदर एक चांगली गोष्ट मला दाखवायची आहे. हा 3 BHK आहे. याच्या इथे तुम्हाला हा एक स्टोरेजचा स्पेस एक्स्ट्रा मिळतोय. आता हा स्टोरेज म्हणून यूज करायचा का अजून कुठल्या गोष्टीसाठी किंवा पूजा रूम म्हणून सुद्धा तुम्ही एक यूज करू शकता. पण हा स्पेस ऍडिशनल तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे. आता आपण बघूया किचन. किचन जर बघितलं आपल्याला डबल प्लॅटफॉर्मचं किचन तुम्हाला मिळत आहे. यात अजून एक चांगली गोष्ट, काही लोकांना ड्राय बाल्कनी सेपरेट पाहिजे असते. त्यामुळे ड्राय बाल्कनी सुद्धा इथे आपल्याला सेपरेट दिलेली आहे. नाव दिस इज युअर सेकंड बेडरूम. याला आपण किड्स बेडरूम सुद्धा बोलू शकतो. याची साईज सुद्धा 11 फुटाच्या आसपास याची साईज आहे. याच्यात मला चांगली गोष्ट काय वाटली तर ओव्हरऑल आपल्याला विंडोची दिली आहे. ही विंडोची हाईट मोठी असल्यामुळे तुम्हाला इथे व्हेंटिलेशन किंवा लाईट इफेक्ट अतिशय सुंदर वे मध्ये मिळू शकतो. तुम्ही जर बघितला तर इथे तुम्हाला एक कॉमन वॉश बेसिनची प्रोव्हिजन इथे केलेली आहे. खाली स्टोरेजचा स्पेस तुम्ही करू शकता. त्याच्या शेजारी
कॉमन वॉशरूम सुद्धा तुम्ही प्रॉपर वे मध्ये बघून घ्या. आणि ही आहे तुमची मास्टर बेडरूम. 14 फुटापेक्षा जास्त मोठी मास्टर बेडरूम तुम्हाला इथे मिळते. म्हणजे 14 फुटाचे तुम्हाला 2 बेडरूम्स जे आहेत ते बेडरूम इथे मिळत आहेत. मास्टर बेडरूमच्या सुद्धा इथे तुम्हाला ज्या विंडोज आहेत त्या विंडोज मोठ्या विंडोज दिलेल्या आहेत. चेक करून घ्या. बिकॉज मोठी रूम असल्यामुळे तुमचा बेड असेल किंवा वॉर्डरोबची प्रोव्हिजन करून सुद्धा स्पेस जो आहे तो स्पेस अतिशय चांगला तुम्हाला इथे यूज करायला मिळत आहे. मास्टर बेडरूम आहे. मास्टर वॉशरूम सुद्धा चेक करून घ्या तुम्ही. सॅम्पल फ्लॅट कसा वाटला तुम्हाला? याचा बेसिक आयडिया द्यायची झाली तर जवळजवळ 8.5 एकरचा प्रोजेक्ट आहे. जवळजवळ 400 ते 500 झाडं तुम्हाला तुमच्याच ह्याच एरियामध्ये आजूबाजूला तुम्हाला दिसतील. प्रोजेक्ट अतिशय लाविश वे मध्ये डिझाईन केलेला आहे. ब्रँडेड डेव्हलपर आहेत. याच्यामध्ये तुम्हाला नॉट ओनली 3 BHK मध्ये सुद्धा 1450 स्क्वेअर फीटचा ह्यूज 3 BHK ज्याला डबल हाईट लिव्हिंगचा ऑप्शन आहे तोही आहे. 2 BHK पण आहेत आणि 1 BHK पण ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळतील. आता न्यू टॉवर लॉन्च केलेले असल्यामुळे जस्ट टोकन चालू झालेले आहेत. पण इन्व्हेंटरी लोकेशन प्राईम आहे. कनेक्टिव्हिटी चांगली आहे. त्यामुळे फास्ट वे मध्ये जाते. त्यामुळे तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर प्राइसिंग साठी तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा. बाकीचे डिटेल्स पण त्यामध्ये दिलेले आहेत. आणि ह्या प्रोजेक्टला व्हिजिट का करायची असंही तुम्हाला पुन्हा वाटत असेल तर माझा याच्या पहिला जो व्हिडिओ आहे मेन व्हिडिओ त्याच्यामध्ये मी पूर्णपणे तुम्हाला ह्या प्रोजेक्टला व्हिजिट का करावी त्याची काही कारणं सांगितलेली आहेत. तो इथे आय बटनावर तुम्ही क्लिक केला तिथे तुम्हाला मिळून जाईल. तो नक्की बघा व्हिजिट करायच्या पहिला. मी डिस्क्रिप्शन मध्ये पण त्याची लिंक टाकून देतो. तो बघून घ्या. आवडला तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे मला व्हिजिट साठी कॉल करा आणि आपण नक्की भेटूच या नवीन लॉन्च मध्ये. धन्यवाद.